2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटानंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। HMPV म्हणजेच ह्यूमन मेप्टाप्युमोव्हायरस नावाचा व्हायरस वेगाने पसरतोय, ज्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे। रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसतेय, तर स्मशानभूमीतही जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या व्हायरसने चीनमध्ये कोरोना सारखा कहर केलाय। चीनमधील या नव्या घातक व्हायरसची लक्षणं काय आहेत, त्याचा प्रसार कसा होतोय आणि त्यावर उपाय काय आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लक्षणं आहेत सर्दी, खोकला, जुलाब। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं या व्हायरसचा संसर्ग होतोय। संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा आहे। काय काळजी घ्यायची आहे, तर मास्क घालायचंय, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचंय। HMPV वर कुठलीही लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे व्हायरस अधिक घातक ठरू शकतोय। लक्षणं सर्दी, खोकला आणि जुलाब आहेत।